की लाडू संपले. हो मग मला माहिती होतं ना आज 7 तारीख आहे. दर महिन्याच्या 7 तारखेला सुनीता येते लेकरांना घेऊन, म्हणून त्यांच्यासाठी जपून ठेवले होते. धर बाळा. मी खूप लहान होते ना. आजी आठवत नाहीये पण तिच्या हातची चव आठवते. प्रेमाची चव साऱ्या जगात एकसारखीच असते पुरी. मॉम म्हणते माझ्या आजी आजोबा देवाघरी गेलेत. काय असतं ते सांगतो हा तुला. ते देवाच्या घरून तुझ्यावर लक्ष ठेवत असतील. या घरी गावात तुम्हाला नाही येत ना आठवण? येते ना. सगळ्याची जुंबच असो हा असो. सुनीता, दर महिन्याला 7 तारीख येते आणि तू असे गोड गोड पाहुणे आम्हाला भेटायला घेऊन येते, म्हणून जपतोय बघा मी. नाहीतर केव्हा. ओ गप्प बसा तुम्ही. आधी मीच जाणार आहे. अजिबात नाही. आपलं काय ठरलंय? आधी मी जाणार. आपलं असं काहीच ठरलं नव्हतं. आधी मीच जाणार. माझं वर बोलणं झालंय. हा माझं पण वर बोलणं झालंय. आधी मी जाणार. आधी मीच जाणार. आजी आजोबा तुम्ही लहान आहात का? हे पाहुणे काय समजतील तुम्हाला? हे आजी आजोबा तर भांडण करताय. तुला सांगतोय सुनीता, कधी भांडण कधी रुसवा, दिवसभरासाठी विषय मिळतो आणि जगण्याचं निमित्त. इथं बघ पोरी. अगं हसते का? मी लहान असताना माझी आजी सुद्धा माझं तोंड असंच पुसायची. अगं पोरी, जगात कुठेही जा, बापाची कौतुकाची थाप आणि आईच्या पदराचं बाप सारखंच असतं. मला घरची आठवण येते. येते ना. पण आता दोघंच एकमेकांचं घर झालंय बघ. खरंय, तुटलेल्या लाकडावर पाखरू येऊन बसावं, तसं होतं बघ तुम्ही आल्यावर. माई काका तुम्हीच म्हणतात ना जुनं आठवायचं नाही आणि मागचं साठवायचं नाही. अगं तुला कसं माहितीये वाक्य? माझा डॅडा बोलतो. कुठे राहतेस तू पोरी? वरद गणपती आहे ना त्याच्या समोर घर आहे आमचं. नाव काय तुझं पूर्ण? आसावरी संदीप पाडळकर. तुझ्या डॅडाचं पूर्ण नाव काय? संदीप श्रीकृष्ण पाडळकर. श्रीकृष्ण पाडळकर.
भेटायला यायचा. तुम्ही येताय की नाही, नाहीतर मीच इथे थांबते. बाळा, मम्मी डॅडी तुझी वाट बघत असतील. तुझ्याशिवाय नाही राहू शकत. ते तुमच्याशिवाय राहू शकतात ना, मग मी पण त्यांच्याशिवाय राहू शकते. बापरे. मी इथेच राहणार, नाहीतर तुम्ही माझ्यासोबत घरी या. थांबा प्लीज, प्लीज तुमचा फोन मिळेल. हॅलो डॅडा, तूच बोलतोस ना रे? खोटं बोललं की देव बाप्पा कान टाकतो. तू तर खूप मोठं खोटं बोललास माझ्याशी. पण मी देव बाप्पाला सांगेन की माझ्या मम्मी डॅडाचे कान नको कापू. आई वडील वृद्धाश्रमात आणि मुलं पाळण्या घरात ठेवणं तुमची मजबुरी आहे. पण डॅडा, मला आजी आजोबा भेटले. आणि तुम्हाला कधी मला भेटावंसं वाटलं ना, तर तुमच्या आई वडिलांच्या आधी परमिशन घ्या आणि मगच मला भेटा. बाय. झी5 ॲप डाउनलोड करा.